जय खानदेश असल्या टाईपचे प्रश्न आपल्या परीक्षेला विचारले जातात मित्रांनो. काय करायचे? 0.5च्या डोक्यावर बार असं काय असा प्रश्न आला तर काय करायचे मित्रांनो? 5च्या डोक्यावर बार आहे ना, मग 5 जे 7 असा लिहून घ्यायचा मित्रांनो, आहे ना. एकदा बार आहे म्हणून एकदा 9 लिहून घ्यायच्या खाली, कंपल्सरी 9 लिहायच्या खाली. आता बघा 0.28च्या डोक्यावर या 2च्या डोक्यावर पण बार आहे आणि 8च्या डोक्यावर पण बार आहे. काय करणार मित्रांनो? 28 जे 7 तसा लिहून घ्यायचा मित्रांनो. आणि खाली काय करायचे मित्रांनो? 2 वेळेस 9 लिहायचे मित्रांनो, है ना. एकदम सोपं आहे. 0.34 आता या ठिकाणी समजण्यासारखं आहे मित्रांनो. 34 मधून फक्त 4च्या डोक्यावर बार आहे म्हणून काय करायचे मित्रांनो? 34 मधनं ज्याच्या डोक्यावर बार नाहीये ती संख्या वजा करायची मित्रांनो. म्हणजे 34 मधनं 3च्या डोक्यावर बार नाही ना, म्हणजे 34 मधनं 3 वजा केले किती उरले मित्रांनो? 31. आणि एका संख्येवर बार आहे म्हणून एक वेळेस 9 लिहिला. आणि किती संख्यांवर बार नाहीये? तर एक संख्येवर बार नाहीये म्हणून काय करायचं? 0 लिहून घ्यायचं मित्रांनो. आलं आपलं उत्तर. एकदम सोपं आहे. हे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय खानदेश, जय महाराष्ट्र.